जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जो तुमचं जीवन बदलू शकेल तर आरशात पहा, हो स्वतःकडे, कारण प्रत्यक्षात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारी सर्वात मोठी व्यक्ती तुम्ही कोण आहात हे आहे. बरेच लोक प्रशंसा करण्याऐवजी टीका करण्यात पटाईत असतात, पण लक्षात ठेवा, तुमचा आनंद इतरांच्या वाईट गोष्टींमुळे वाढत नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानाने वाढतो. राग तो आमलासारखा असतो. तो जिथे जिथे सांडला जातो तिथे तो केवळ वस्तूचे नुकसान करत नाही, पण सर्वात जास्त म्हणजे तो ज्याच्यात ओतला जातो त्या व्यक्तीचा नाश करतो. जीवनाचे सत्य समजून घेणे इतके कठीण नाही. जेव्हा तुम्ही इतरांचा न्याय करता तेव्हा कधी कधी स्वतःकडे पाहणे देखील महत्वाचे असते. अंधारात प्रकाश आणण्यासाठी तुम्हाला दिव्याची गरज नसते. काही गोष्टी स्वतःवर अवलंबून असतात. एखाद्याला हरवणे सोपे असते, पण एखाद्याला जिंकणे आणि त्यांचं व्यवस्थापन करणे अत्यंत कठीण असते. जबाबदाऱ्या माणसाला त्याच्या वेळेपूर्वी मोठे करतात. वेळ आपल्याला सर्वात जास्त हवी असते, पण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करावा लागतो. त्यागाशिवाय काहीही साध्य होत नाही. श्वास घेण्यासाठी आधी श्वास सोडावा लागतो. शरद ऋतूमध्ये पाने गळतात, पण नजरेतून पडण्याचा कोणताही काळ नसतो. ज्यांना त्यांच्या चुका कळत नाहीत त्यांच्यासाठी त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले. शुद्ध हृदय असलेले जग त्यांना चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी ते सत्यात जगतात. जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठा धडा शिकायचा असेल तर शांत राहण्याची कला शिका, कारण हीच शक्ती आहे जी तुम्हाला परिस्थितीला तोंड देताना मजबूत बनवते. तुमची स्वप्ने साध्य करण्याचे धाडस करा. जर तुमचे हृदय मजबूत असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. समस्या फक्त आव्हाने असतात आणि कधी कधी त्या तुमच्या महान सुरुवातीची गुरुकिल्ली बनतात. जर दुःख मोठे असेल तर यश देखील मिळेल. जर आत क्षमा असेल तर शांती मिळते. जर आत राग असेल तर तो राग बाहेर पडतो. जर आत प्रार्थना असेल तर ती प्रार्थनेची शक्ती म्हणून उदयास येते. म्हणून जेव्हा जेव्हा काही चूक होते तेव्हा इतरांना दोष देऊ नका. आशा आणि श्रद्धा कधीच चुकीच्या नसतात. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता आणि कोणाची अपेक्षा करता हे तुमच्या हातात असते. विचारांचे सौंदर्य वयाच्या पलीकडे जाते. चेहऱ्यांचे सौंदर्य बदलते, पण विचारांचे सौंदर्य नेहमीच हृदयात अमर राहते. जेव्हा कोणतेही काम देवाच्या स्मरणात केले जाते तेव्हा ते काम तुमच्यासाठी सोपे आणि यशस्वी होते, कारण देवाच्या शक्ती नेहमीच आपल्याला मदत करतात. देव जीवनात लोकांना प्रेम करतो आणि जे त्याच्यासाठी खास आहेत त्यांना अडचणी येतात, कारण अडचणी त्यांना अधिक मजबूत बनवतात. जर तुम्ही संघर्ष करत असाल तर समजून घ्या की तुम्ही देवाच्या त्या खास लोकांपैकी एक आहात ज्यांना पुढे जाण्याची आवश्यकता आहे. जगात असे काही लोक आहेत ज्यांना तुम्ही कितीही प्रेम आणि आदर दिला तरी ते तुमचा विश्वासघात करू शकतात, कारण प्रत्येकाचा स्वभाव बदलणे शक्य नाही. पत्नी प्रेमाने मिळते, पालक सद्गुणाने. विश्वास आणि नातेसंबंधांमध्ये वेळ महत्वाचा असतो. ज्यांचा विश्वास कालांतराने बदलतो त्यांना सोडून दिले पाहिजे. ज्यांचा विश्वास अबाधित राहतो त्यांना नेहमीच जपले पाहिजे. नाती जबरदस्तीने बांधली जाऊ नयेत, पण ती मजबूत असली पाहिजेत. जीवनात संयम महत्वाचा असतो. घर पाण्याच्या प्रत्येक थेंबाने भरलेले असते. आईची सत्यता आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. सुख आणि दुःख ते फक्त परीक्षा म्हणून येतात. जेव्हा तुम्ही दुःखात संयम दाखवता तेव्हाच तुमचे जीवन यशस्वी होते. प्रेम आणि आदर या दोन भेटी वस्तू आहेत ज्या तुम्ही सर्वांना दिल्या तर जगही शांत होईल. जेव्हा तुम्हाला तुमची किंमत कळते तेव्हा कोणाच्याही टीकेचा किंवा कौतुकाचा काही परिणाम होत नाही, कारण खरी शक्ती स्वतःवर विश्वास ठेवण्यात असते. जगात दुःख हे फक्त देवाची आठवण करून देण्याचे एक साधन आहे. चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी मनाची नाही तर हृदयाची गरज असते. सत्य फक्त खोटे बोलण्याची सवय असलेल्यांसाठीच कटू असते. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. आपण आपल्या चुकांमधूनही शिकले पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या असतात, पण माणूस त्याच्या समस्यांना सर्वात मोठे आणि सर्वात कठीण मानतो. आयुष्यात आपल्याला यश आणि अपयश दोन्ही वारंवार सामोरे जावे लागते, पण जो माणूस भीतीशिवाय त्यांच्या समस्यांना तोंड देतो तोच शेवटी खऱ्या अर्थाने बलवान बनतो.
जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की त्यांनी का तोंड दिले. पण सत्य हे आहे की याच अडचणी आपल्याला वाढण्याची आणि चांगले लोक बनण्याची संधी देतात. जर कोणी तुमच्याकडे काही मागितले तर ते न डगमगता द्या, कारण देवाने तुम्हाला भिकाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये स्थान दिले आहे. आणि जर कोणी तुम्हाला सल्ला मागितला तर फक्त ते देऊ नका, तुमचा प्रामाणिकपणा आणि अनुभव शेअर करा. हेच खरे मार्गदर्शन आहे. जर तुम्हाला शांत जीवन हवे असेल तर इतरांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे थांबवा. इतरांच्या कृतींकडे लक्ष देणे म्हणजे तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे आहे. जीवन म्हणजे पुढे जाण्याबद्दल आहे, थांबण्याबद्दल नाही. जगातील कोणतीही शक्ती अशा व्यक्तीला पराभूत करूच शकत नाही जो शक्ती नसतानाही आपल्या आईचे ऐकतो. नातेसंबंधांना लवकर महत्व द्यायला शिका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. वेळ योग्य नसेल तर झाडाला पाणी देणे आणि हिरवळीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. विश्वास ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ते गमावणे सोपे आहे, निर्माण करणे कठीण आहे आणि ते टिकवणे आणखीन कठीण आहे. जेव्हा आपण काहीतरी साध्य केले आहे असे मानतो तेव्हा अभिमान येतो, आणि जेव्हा जगाला वाटते की तुम्ही काहीतरी साध्य केले आहे तेव्हा आदर येतो. म्हणून जेव्हा लोक तुमची प्रशंसा करतात तेव्हा खोटे शोधण्याचा आणि जेव्हा ते टीका करतात तेव्हा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. रागात असताना ओरडणे सोपे आहे, पण शांत राहणे हीच खरी ताकद आहे. जीवनात टीका आणि प्रशंसा दोन्ही स्वीकारायला शिका, कारण एक फूल देखील सूर्यप्रकाश आणि पाऊस दोन्ही मिळाल्यावरच सुंदर फुलते. जर तुम्हाला द्यायचे असेल तर चांगले द्या, कारण तुम्ही एखाद्याकडून काहीतरी परत घेऊ शकता, पण तुम्ही एखाद्याला दिलेला चांगला वेळ कधीही परत येत नाही. देव चांगल्या लोकांची परीक्षा घेतो, पण त्यांना कधीही सोडत नाही. वाईट लोकांना खूप काही दिले जाते, पण ते मिळत नाही. आनंद शोधण्यासाठी कठोर परिश्रम करा, परंतु आनंदाने काम करा, कारण जीवन तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आनंद आणि काम हातात हात घालून जातात. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्यांच्या प्रियजनांकडून अडचणींना तोंड देताना फुलते. अडचणी त्यांना अधिक मजबूत बनवतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर त्यांचे वाईट गुण विसरून जा. जर तुम्ही एखाद्याचा द्वेष करत असाल तर त्यांचे चांगले गुण विसरून जा. अतिरेकी आसक्ती हानिकारक आहे, कारण ती आशा निर्माण करते आणि आशाच दुःख निर्माण करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस इतरांच्या चुकांसाठी जगाला दोष देतो तो कधीही त्यांच्या दुःखातून स्वतःला मुक्त करू शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या जीवनाच्या परिवर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक जण पैसे कमवतो, परंतु तुम्हाला आशीर्वाद देखील मिळवावे लागतील. जिथे पैसे कमवता येत नाहीत तिथे आशीर्वाद मिळतात. कठोर परिश्रमाचे फळ मिळण्यास उशीर होतो, परंतु प्रामाणिक काम कधीही व्यर्थ जात नाही. सत्याने जगायला शिका, कारण जीवनाचे सत्य स्वीकारणाऱ्यांनाच सांत्वन आणि शांती मिळते. जीवनात नात्यांचे महत्व ते किती गोड किंवा सुंदर आहेत यावर नाही, तर ते काळ आणि संकटाच्या कसोटीवर कसे टिकतात यावर आहे. जेव्हा अभिमान आणि लोभ वाढतो तेव्हा माणूस कोणालाही आलिंगन देऊ शकत नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या चांगल्या कृती, मूल्य आणि चारित्र्याने ठरवली जाते, त्याच्या कपड्यांवरून किंवा संपत्तीवरून नाही. विश्वासघात नेहमीच माणसाला बदलतो, परंतु मोठे हृदय असलेल्यांमध्येच क्षमा करण्याची क्षमता असते. विसरणे अशक्य आहे, परंतु माणूस शहाणपणाने पुढे जाऊ शकतो. कधी कधी आपण इतरांचे यश पाहून स्वतःला कमी लेखतो, पण लक्षात ठेवा, त्यांचे जीवन आणि तुमचा प्रवास वेगळा असतो. स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने समर्पणाने काम करा. इतरांचे अनुसरण केल्याने तुम्हाला गोंधळ होतो आणि तुमची खरी प्रतिभा दडपली जाते. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. कोणताही अनुभव वाया जात नाही. चुकांमधून शिकणे हा जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या चुका समजतात तेव्हा तुम्हाला त्या सुधारण्याची संधी मिळते. जर एखाद्याचे हेतू खरे आणि सकारात्मक असतील तरच त्यांच्याकडून शिका, अन्यथा अनुकरण तुम्हाला गोंधळात टाकेल. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर इतरांच्या तुलनेत स्वतःचे मूल्यांकन करा. इतरांच्या यशावर नाही तर स्वतःच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. जे त्यांच्या ध्येयांशी खरे असतात त्यांनाच शेवटी यश आणि समाधान मिळते. प्रेम म्हणजे कोणाच्याही गरजा पूर्ण करणे नाही, ते सुखदुःखात एकमेकांसोबत राहणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे आहे. जर तुमचे कोणतेही शत्रू नसतील तर याचा अर्थ असा आहे
की तुम्ही बोलण्याची गरज असतानाही शांतता राखली आहेच. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर संघर्ष किंवा मतभेदांना घाबरू नका. लोक अनेकदा इतरांचे ऐकून स्वतःला निराश करतात. म्हणून प्रथम विचार करा, नंतर बोला. विसरण्यापूर्वी विचार करा, कारण बोलल्यानंतर पश्चाताप करणे निरर्थक आहे. जो माणूस पुढे जातो तो कोणालाही कमी लेखत नाही, आणि जो माणूस इतरांना श्रेष्ठ मानतो तो कधीही स्वतः पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या प्रेमातून मिळणारा आनंद जगाच्या कोणत्याही भ्रमाशी जुळत नाही. लोक घरे बदलतात, कपडे बदलतात, नातेसंबंध बदलतात, मित्र बदलतात, प्रेम बदलते, तरीही लोक स्वतःला बदलत नाहीत. म्हणून दुःखी राहतात. शास्त्रे फक्त शरीराला इजा करू शकतात, परंतु शब्द आत्म्यालाही इजा करतात. जेव्हा देव दयाळू असतो तेव्हा सर्व काही चांगले असते. म्हणून तुमचे स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका. धाडसी लोकांचे हेतू कधीही अपूर्ण नसतात. जर तुम्ही चांगली कृती केली तर आयुष्य कधीही अंधारमय होणार नाही. जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर इतर काय करतात याकडे लक्ष देणे थांबवा. सत्य आणि अनुभव फक्त त्यांनाच समजू शकतात जे मनाने ऐकतात. देवाचे भय बाळगणे आवश्यक नाही, परंतु आपल्या कृतींचे भय बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला आपल्या कृतींचे परिणाम भोगावे लागतात. जो व्यक्ती इतरांना योग्य दिशेने मार्गदर्शन करतो त्याच्यासाठी दिव्याचा प्रकाश देखील सूर्यासारखे काम करतो. वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा जोपासा आणि तुमचे मन सकारात्मक विचारांनी भरा. लोकांना जसे आहेत तसे स्वीकारायला शिका. त्यांना तुमच्या अपेक्षांनुसार बदलण्याचा प्रयत्न करू नका. भूतकाळाचा पश्चाताप आणि उद्याची चिंता आजचे सौंदर्य चोरते. जर इच्छा राहिल्या आणि आत्मा निघून गेला तर मृत्यू होतो, आणि जर आत्मा राहिल्यावरही इच्छा राहिल्या तर मुक्ती मिळते. केवळ एखाद्याला बुडवूनच नव्हे तर एखाद्याला वाचवूनही मुक्ती मिळू शकते. लोक क्षुल्लक गोष्टींमध्ये तुमचा त्याग करतात, परंतु भगवान श्रीकृष्ण एका साध्या प्रार्थनेने तुमचा हात धरतात. त्याच्या संकेतांकडे आणि मार्गदर्शनाकडे लक्ष द्या. तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल गप्पा मारणाऱ्यांकडे नाही. अर्जुनाचे उदाहरण आपल्याला शिकवते की श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. एकटे चालणारे लोक गर्विष्ठ नसतात, परंतु ते हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सक्षम असतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही जीवनाची किल्ली आहे. लक्षात ठेवा, कधीही कोणाबद्दलही चुकीचे गृहीत धरू नका, कारण तुम्हाला त्यांच्या जीवनातील गुंतागुंत माहीत नाही. तुम्ही पुढे जाता तसे तुम्हाला हे जाणवू लागते की तुम्ही अशा लोकांना महत्त्व दिले ज्यांचे तुमच्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते, आणि एके दिवशी तेच लोक तुमच्या दुःखाच्या आणि अनुभवांच्या रूपाने तुमच्याकडे परत येतील. अभिमान एखाद्या व्यक्तीची संपत्ती प्रकट करते, मूल्य त्यांचे कुटुंब प्रकट करते, आणि निराळसता त्यांचे खरे स्वरूप प्रकट करते. स्वार्थ जवळीकता आणि अंतर ठरवते. एक लहान व्यक्ती मोठ्याने बोलू शकते, परंतु एक खरा माणूस शांततेत त्यांची शक्ती प्रदर्शित करतो. जर लोक विचारतील की तुम्ही काय करता, तर त्यांना खरोखरच तुमचे हृदय आणि विचार कसे आहेत हे माहीत असले पाहिजे. तुमचा आनंद हा तुमच्या शत्रूंसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. आणि दोन गोष्टी अशा आहेत ज्या कोणीही देऊन गमावत नाही. एक म्हणजे आशीर्वाद आणि दुसरी म्हणजे हास्य. भेदभाव न करता काहीतरी वेगळे करणे धैर्य दाखवते. गर्दी फक्त तुमची ओळख हिरावून घेऊ शकते, परंतु धैर्य तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाते. आत्मसंयमाची शक्ती असलेली व्यक्ती कधीही कोणत्याही परिस्थितीत अपयशी ठरत नाही. जेव्हा कोणी तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ते तुमचे वाईट गुण विसरतात, आणि जेव्हा ते तुमचा द्वेष करतात तेव्हा ते तुमचे चांगले गुण विसरतात. म्हणून कोणाशीही जास्त प्रेम हानिकारक आहे, कारण ते फक्त आशा आणि दुःखाकडे घेऊन जाते. भगवान कृष्ण म्हणतात, तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. स्वतःला समजून घ्या आणि स्वतःच्या बदलाची जबाबदारी घ्या. इतरांना दोष देण्याने कोणताही उपाय मिळत नाही. प्रत्येक जण काहीतरी चांगले करत आहे हे सत्य स्वीकारायला शिका. पैसा जीवन टिकवतो, परंतु आशीर्वाद आणि चांगली कृती जीवन यशस्वी आणि आनंदी बनवतात. खरा आनंद आणि समाधान तेव्हाच मिळते जेव्हा इतरांच्या अनुभवांमधून आणि धड्यांमधून जीवन पाहिले जाते. चुकांमधून शिकणे आणि इतरांना त्यांच्या चुका समजून घेऊन सुधारण्यास मदत करणे ही जीवनाची खरी कला आहे. जे लोक त्यांच्या ध्येयांबद्दल प्रामाणिक असतात त्यांनाच शेवटी यश आणि समाधान मिळते. इतरांचे अनुसरण केल्याने केवळ गोंधळ आणि अपयश येते. जीवनाचा खरा अर्थ दृढनिश्चय आणि चिकाटीने स्वतःच्या मार्गावर चालण्यात आहे. संयम ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याच्याकडे संयम आहे तो कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो. संयम फक्त शब्दांमध्येच नाही तर कृती आणि विचारांमध्येही असावा. माणसाची खरी ताकद त्याच्या हृदयात आणि चारित्र्यात असते, त्याच्या संपत्तीत किंवा बाह्य शक्तीत नाही.
कटू सत्य हे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ते तुमच्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा ते तुमचा द्वेष करतात तेव्हा ते तुमचे चांगले गुणही विसरतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीशी जास्त प्रेम हानिकारक असते. जास्त प्रेम अपेक्षा निर्माण करते आणि अपेक्षा दुःखाला कारणीभूत ठरतात. शिक्षण आणि ज्ञान केवळ पुस्तकांमध्येच नाही तर जीवनातील अनुभवांमध्ये आणि कष्टांमध्ये देखील लपलेले असते. आपण आपले अर्धे आयुष्य अभ्यासात घालवतो, परंतु शिक्षण केवळ पुस्तकांमधूनच नाही तर जीवनातील आव्हानांमधून येते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपल्यापेक्षा चांगला आहे आणि हे आपल्याला अभिमान आणि अहंकारापासून दूर राहण्यास शिकवते. यश केवळ संपत्ती आणि प्रतिष्ठेने मोजले जात नाही. एखाद्या व्यक्तीचे खरे यश त्याच्या कृती, चारित्र्य आणि इतरांप्रती असलेल्या त्यांच्या वागण्यावरून मोजले जाते. जो व्यक्ती कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय इतरांना मदत करतो तोच खरा समृद्ध असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे थांबवा. त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष केंद्रित करण्याने तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाते. खरा आनंद केवळ आत्मसमाधान आणि तुमच्या कृतींचे खरे मूल्य समजून घेतल्याने मिळतो. सत्याने जगणे आणि तुमचे विचार स्पष्ट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनात नात्यांचे मूल्य केवळ गोड शब्द किंवा सुंदर चेहऱ्यांबद्दल नाही तर विश्वास आणि स्थिरतेबद्दल आहे. कठीण काळातही टिकणारे नाते हे खरे नाते आहे. फसवणूक आणि विश्वासघात हे जीवनाचा एक भाग आहेत, पण खरा माणूस तोच असतो जो या परिस्थितींना त्यांच्या मनाच्या ताकदीने तोंड देतो. विश्वासघात हा फक्त काळ आणि परिस्थितीचा खेळ आहे, परंतु तुम्ही तुमच्या समजुती आणि संयमाने त्यावर मात करू शकता. खरे प्रेम म्हणजे एखाद्याची अपूर्णता पूर्ण करणे नाही. प्रेमात नेहमीच आदर, समजूतदारपणा आणि भावनांची खोली असते. प्रेम आणि विश्वास कधीही घाई करू नये. वेळ आणि परिस्थिती असूनही जो माणूस तुमच्या सोबत राहतो तो तुमचा खरा साथीदार असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इतरांच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. स्वतःच्या बदलाची आणि सुधारणेची जबाबदारी घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःला बदलाल तेव्हाच तुमचे जीवन खरोखर आनंदी आणि समाधानी होईल. प्रत्येक जण पैसे कसे कमवायचे हे जाणतो, परंतु आशीर्वाद आणि चांगली कर्मे कशी कमवायचे हे जाणत नाही. आशीर्वाद फक्त तिथेच मिळतात जिथे पैसे मिळत नाही. कठोर परिश्रम हळूहळू फळ देतात, परंतु प्रामाणिकपणे आणि सातत्यपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, परंतु तो शेवटी नेहमीच यश आणि शांतीकडे घेऊन जातो. जीवनात इतरांचे दोष देण्याची आणि क्रिटिका करण्याची सवय तुम्हाला कमकुवत बनवते. केवळ स्वतःची जबाबदारी घेतल्यानेच माणूस खऱ्या अर्थाने बलवान बनतो. कधी कधी लोक इतरांच्या यशाकडे बघून स्वतःला कमी लेखतात, पण लक्षात ठेवा, इतरांचे जीवन आणि तुमचा प्रवास वेगळा असतो. स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि पूर्ण समर्पणाने त्यांच्या दिशेने काम करा. इतरांचे अनुसरण केल्याने तुम्हाला फक्त गोंधळ आणि तुमची खरी प्रतिभा दडपली जाते. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. कोणताही अनुभव वाया जात नाही. चुकांमधून शिकणे हा जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्याची चूक समजते तेव्हा तुम्हाला ती सुधारण्याची संधी मिळते. जे त्यांच्या ध्येयांबद्दल प्रामाणिक असतात त्यांनाच शेवटी यश आणि समाधान मिळते. इतरांचे अनुसरण केल्याने फक्त गोंधळ आणि अपयश येते. जीवनाचा खरा अर्थ म्हणजे दृढ निश्चय आणि समर्पणाने स्वतःच्या मार्गावर चालण्यात आहे. आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा वेळ. वेळ कधीच थांबत नाही किंवा कुणाची वाट पाहत नाही. म्हणून इतरांची काळजी करण्यात किंवा टीका करण्यात वाया घालवू नका. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घेणे हेच जीवनाला अर्थपूर्ण बनवते. स्वतःवर नियंत्रण आणि आत्मविश्वासाचे महत्त्व नेहमी लक्षात ठेवा. जे लोक त्यांच्या इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात तेच खरोखर मुक्त असतात. आत्मनियंत्रण केवळ शब्दांतूनच नव्हे तर तुमच्या विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि जीवनशैलीत देखील व्यक्त केले पाहिजे. अहंकार आणि अभिमान हे जीवनातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते तुम्हाला इतरांशी असलेले संबंध बिघडवण्यास आणि तुमचा स्वाभिमान खराब करण्यास भाग पाडतात. म्हणून प्रत्येक परिस्थितीत नम्र आणि समजूतदार राहण्यास शिका. प्रेम, आदर आणि दयाळूपणा हे 3 गुण जीवन सुंदर बनवतात. जर तुम्ही त्यांना इतरांसाठी मनापासून स्वीकारले तर आनंद आणि समाधान आपोआप तुमच्याकडे येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जीवनातील प्रत्येक अनुभव, चांगला असो वा वाईट, तुम्हाला धडे देतो. तुमच्या चुकांमधून शिका आणि इतरांच्या चांगुलपणापासून प्रेरणा घ्या. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. संयम आणि धैर्याशिवाय कोणतेही मोठे ध्येय साध्य करता येत नाही. अडचणी फक्त एक परीक्षा असतात. जर तुम्ही त्यांना घाबरलात तर जीवन स्थिर होईल, परंतु जर तुम्ही त्यांना सामोरे गेलात तर यश आणि समाधान निश्चित आहे. सत्य आणि प्रामाणिकपणाने जीवन जगणे हा सर्वात मोठा फायदा आहे.
खोटेपणा आणि कपट केवळ तात्पुरते फायदे देतात, परंतु शेवटी तुमची खरी शक्ती आणि ओळख कमकुवत करतात. इतरांसाठी तुमचे योगदान तुमचा खरा वारसा बनते. नात्यांचे मूल्य त्यांच्या गोड शब्दांनी किंवा ढोंगाने ठरवले जात नाही, तर त्यांच्या सत्यतेमुळे, टिकाऊपणामुळे आणि विश्वासामुळे ठरते. कठीण काळातही टिकणारे नाते हे खरे नाते असते. भ्रष्टाचार, आळस आणि लोभापासून दूर राहा. तुमचा चांगुलपणा, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा तुम्हाला जीवनात खरे यश मिळवून देईल. इतरांसाठी उदाहरण बना. स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजू नका. तुमचे विचार आणि वृत्ती तुमच्या जीवनाची दिशा ठरवते. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग्य कृती जीवनात प्रकाश आणतात. तुमची ऊर्जा आणि वेळ अशा गोष्टींमध्ये गुंतवा ज्या तुम्हाला पुढे घेऊन जातात आणि जीवन अर्थपूर्ण बनवतात. पैसा आणि संपत्ती केवळ बाह्य आनंद प्रदान करते. खरा आनंद, समाधान आणि शांती तुमच्या हृदयात, विचारांमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये असते. इतरांना मदत करणे, सत्याने जगणे आणि तुमच्या कृतींचे खरे मूल्य समजून घेणे हे जीवनाला परिपूर्ण बनवते. शेवटी लक्षात ठेवा की जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. प्रत्येक परिस्थिती, चांगली असो वा वाईट, तुम्हाला शिकवण्यासाठी आणि तुम्हाला बळ देण्यासाठी येते. म्हणून घाबरू नका. संयम आणि धैर्य राखा. तुमच्या ध्येयांवर दृढ राहा. सत्य आणि प्रेम स्वीकारा आणि प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जा. तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत येते. आशीर्वाद, प्रेम आणि आधार या 3 गोष्टी फक्त भगवान श्रीकृष्ण